श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत भारतीय संचार निगम लिमिटेड यांच्या वतीनं स्वदेशी 4G मोबाईल नेटवर्कचं लोकार्पण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन उत्साहात, नवरात्रोत्सवानिमित्त शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, ज्येष्ठ माध्यमतज्ञ विजय ठोंबरे यांच्या संकल्पनेतून हिलिंग एक्सप्रेशन हा अनोखा कार्यक्रम, पुण्यात 6व्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीद फडणीस यांच्या नावानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यंगचित्र अध्यासन सुरू करण्याची घोषणा. भारतीय संचार निगम लिमिटेड यांच्या वतीनं स्वदेशी 4G मोबाईल नेटवर्क आणि 1,00,000 टॉवर्स सेवेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात दूरस्थ पद्धतीनं पार पडलं. महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार आणि गुजरात या 7 राज्यांमध्ये हा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या आभासी उपस्थितीनं झाला. यावेळी पुण्यातील येरवडा इथल्या अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवक कल्याण आणि क्रीडा खात्याच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. गावापर्यंत पारदर्शी व्यवस्था जर पोहोचायची असेल तर याला कनेक्टिव्हिटी हवी. ती आज या 4G माध्यमातून पोहोचत आहे. याच कनेक्टिव्हिटीच्या आधारे शासनाच्या 1100 सेवा ऑनलाईन आणि व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्था उभी करत आहे, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ज्यावेळी कोणी चॅलेंज केलाय त्यावेळी भारताने उत्तर दिलेलं आहे, आपली क्षमता दाखवून दिलेली आहे. आणि आजही काही देश आपल्याला चॅलेंज करतायत, पण हे जे 4Gचं उत्तर आपण दिलेलं आहे तशाच प्रकारे कोणीही भारताला दाबण्याचा प्रयत्न केला तरी भारताच्या प्रधानमंत्र्यांमध्ये ही क्षमता आहे की या भारतातील जे ज्ञान आहे, जे तेज आहे, जी कर्मण्यता आहे याला एकत्रित करून जगाला आम्ही उत्तर देऊ शकतो. आणि तेच उत्तर म्हणजे आजचा कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये शुद्ध स्वदेशी तंत्रज्ञान हे आम्ही या ठिकाणी तयार केलंय. आज गावामध्ये ज्यावेळी इंटरनेट पोहोचतं, कनेक्टिव्हिटी पोहोचते, त्यावेळी गावाला आपण जगाशी जोडत असतो. आज आपल्याला माहिती आहे की आरोग्य सेवेमध्ये जर कनेक्टिव्हिटी असेल तर जगातला किंवा देशातला जो सगळ्यात चांगला डॉक्टर आहे तो त्या गावाला न जाता देखील त्या गावातल्या पेशंटला ट्रीट करू शकतो. त्या गावामधल्या शाळेची क्षमता किती असू द्या, पण जगातलं सर्वोत्तम शिक्षण हे त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. आमच्या शेतकऱ्यांकरता वेदर अपडेट देण्याकरता जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण उभी करू शकतो आणि त्यांना वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम होतोय त्या संदर्भातले अलर्ट्स हे कितीतरी आधी आपण देऊ शकतो. हे का शक्य होतं? हे शक्य होतं कनेक्टिव्हिटीमुळे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, भारत नावाच्या नव्या शक्तीची, प्रेरणेची आणि स्पिरिटची ही उंच झेप आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्वदेशी 4G तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील केवळ 5वा देश आहे. मगाशी रक्षाताईंनी देखील सांगितलं ते 4 देश चीन, डेन्मार्क, स्वीडन, दक्षिण कोरिया यांनी स्वतःचं 4G तंत्रज्ञान विकसित केलंय. जे अमेरिकेलाही साध्य झालं नाही ते भारताने करून दाखवलंय. म्हणजे आपण आत्मनिर्भरतेकडे वाटचाल आपली सुरू आहे. आणि म्हणूनच या क्रांतीचं मोलाचं योगदान देणाऱ्या C.DOT, तेजस नेटवर्क आणि TCS यांचं जितकं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खरं म्हणजे हे BSNLचं स्थापनेचं रौप्य महोत्सवी वर्ष देखील आहे. याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, नवीन साईट्स ओपन होत आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 9,000च्या जवळपास ह्या नवीन साईट आज ओपन होत आहे. आदरणीय प्रधानमंत्रीजीचं स्वदेशीचं जे स्वप्न होतं, आत्मनिर्भरचं जे स्वप्न आहे, आज आपल्या भारताच्या माध्यमातून
आणि खास करून BSNLच्या माध्यमातून आज ते पूर्ण होताना दिसत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे BSNLने ही टेक्नॉलॉजी फक्त 22 महिन्यामध्ये ही डेव्हलप केलेली आहे. ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. जे बाकीचे देश हीच टेक्नॉलॉजी डेव्हलप करताना त्यांना 3 ते 4 वर्ष लागत आहे. आणि स्वदेशीचा जो नारा आदरणीय प्रधानमंत्रीजीने जो दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने आज पूर्ण होताना आपल्याला दिसतोय. महाराष्ट्र शासनाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे गेल्या आठवड्यात पहिल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. या संमेलनात शाहिरी वंदना, परिसंवाद, अण्णाभाऊ साठे यांच्या कथा आणि कवी संमेलनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनानं झाली. राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना ते म्हणाले, अण्णाभाऊंनी हे केलं याचं कारण अण्णाभाऊंची सामाजिक न्यायावरची एक अव्यभिचारी अशी निष्ठा. सामाजिक न्यायाच्या बाबतीत कुठेही तडजोड नाही आणि विद्रोह आणि विच्छेदापेक्षा समन्वयावर आणि समरसतेवर भर. आणि हे सगळं करताना वेगवेगळ्या पद्धतीने समाजातल्या सर्व वंचितांना साथ घालण्याची एक दृष्टी मला असं वाटतं की ह्या अण्णाभाऊंच्या साहित्याचा एक विशेष आहे. स्त्री जीवनाचं एक वेगळ्या पद्धतीने त्याला देखील एक सन्मान असला पाहिजे अशी भूमिका घेऊन अण्णाभाऊंनी या विषयामध्ये एक अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारचं काम केलं. हा देखील मला असं वाटतं की लक्षात घेण्याजोगा मुद्दा आहे. दुसरं वैशिष्ट्य माझ्यासारख्याला साहित्याचा विद्यार्थी या नात्याने वाटतं ते म्हणजे विविध वाङ्मय प्रकार लीलया हाताळणारा हा एक उच्च कोटीचा प्रतिभा पुरुष. आदिशक्तीच्या विविध रूपांची आराधना करण्याचा उत्सव म्हणजे नवरात्र. या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आली. भारतातील सर्व प्रांतांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हा उत्सव साजरा केला जातो. दुर्गेच्या विविध रूपांप्रमाणेच हा उत्सव साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धतींमध्येही विविधता पाहायला मिळते. बंगाली दुर्गा माता नवरात्र उत्सवाला पुण्यात रविवारी सुरुवात झाली. शहरात मोठ्या प्रमाणावर बंगाली बांधव असून बांगीय संस्कृती संसद संस्थेच्या पुढाकारातून शिवाजीनगर इथल्या काँग्रेस भवनमध्ये दुर्गा उत्सव सुरू झाला. दुर्गा पूजा, बंगाली नृत्य, बंगाली भावगीतं, बंगाली संस्कृतीचं दर्शन घडवणारी सजावट यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल इथं पाहायला मिळत आहे. तसंच GSB संयुक्त कोंकणी सभा पुणे यांच्या वतीनंही रविवारी म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स इथं शारदोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. देवी स्तुती आणि ब्रह्मवृंदानं केलेल्या मंत्रोच्चारात भाविकांनी देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी पारंपरिक वाद्यांसह ढोल ताशांचा निनाद आणि शंखनाद करण्यात आला. हा शारदोत्सव 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून चित्रपट आणि नाट्य संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं वर्दीतील नवदुर्गा या उपक्रमाअंतर्गत पुणे शहरातील शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, फरासखाना, खडक, स्वारगेट, चंदननगर, येरवडा आणि विमाननगर या 9 पोलीस ठाण्यांमधील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सर्व महिला पोलीस अधिकाऱ्यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरवण्यात आलं. 24 तास कर्तव्य बजावताना घरातील जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल राखणाऱ्या महिला पोलीस अधिकारी खऱ्या अर्थानं आधुनिक नवदुर्गा आहेत, अशा भावना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुभम मोरे यांनी यावेळी व्यक्त केल्या. वारकरी परंपरेला आणि संस्कृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्रात प्रथमच खेळ रंगला वारकऱ्यांचा हा अभिनव आणि भक्तिमय उपक्रम रविवारी सूस इथं सामाजिक कार्यकर्ते मिलिंद वाळंज यांच्या वतीनं साजरा करण्यात आला. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो वारकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी वारकरी परंपरेतील पारंपरिक खेळ, विरंगुळा, आनंद मेळावा आणि भक्तिरसात तल्लीन करणाऱ्या अभंगांचं गायन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ माध्यमतज्ञ विजय ठोंबरे यांच्या संकल्पनेतून पुण्यात हिलिंग एक्सप्रेशन्स या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
जिव्हाळ्यानं देखभाल करणारी माणसं, वैद्यकशास्त्र, फिजिओथेरपी, प्रार्थना, संगीतोपचार, ओंकारांचं उच्चारण, योग या सर्व घटकांचं गंभीर आजारासाठीच्या उपचार प्रक्रियेतील महत्त्व हिलिंग एक्सप्रेशन्स या कार्यक्रमात उपस्थित सर्व सहभागी मान्यवरांनी सविस्तर उलगडून सांगितलं. या कार्यक्रमाला विजय ठोंबरे यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉक्टर आसावरी ठोंबरे, वैद्य डॉक्टर उल्का फडके, फिजिओथेरपिस्ट डॉक्टर मधुरा जोशी, गायिका डॉक्टर गौरी करंबेळकर, बासरीवादक निलेश देशपांडे आणि माध्यमतज्ञ डॉक्टर गिरीश रांगणेकर आदी मान्यवर सहभागी झाले होते. गंभीर आजारातून बाहेर पडल्यावर देखील सामाजिक जाणीवेतून या आजारांच्या उपचार पद्धतीविषयी प्रबोधन करावंसं वाटणं, यादृष्टीनं हिलिंग एक्सप्रेशन्स या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे, असं सांगताना डॉक्टर आसावरी ठोंबरे म्हणाल्या, ब्रेन हॅमरेज सारख्या किंवा कोणत्याही न्यूरोलॉजिकल आजारात आणि मानसिक आजारात संगीत उपचार फार महत्वाचे ठरतात. जेव्हा ब्रेन हॅमरेज किंवा स्ट्रोक येतो त्या काळात वैद्यकीय उपचाराबरोबर संगीत उपचार दिले तर संगीतातून निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरी कानावाटे थेट मेंदूला पोचतात आणि मेंदूतील ब्रेनवेव्ह पॅटर्न हा सुरळीत राखण्यास मदत होते. तसेच मेंदूच्या पेशीला डॅमेज होण्यापासून प्रतिबंध करतात. त्यामुळे पेशंटच्या सगळ्या फॅकल्टीज कार्यरत राहण्यास मदत होते. मात्र हे उपचार पेशंटला लगेचच दिले पाहिजे. 15-20 दिवसानंतर किंवा महिन्यानंतर देऊन फारसा उपयोग होऊ शकत नाही. संगीत उपचार पेशंटला 5 प्रकारे मदत करते. ब्रेनवेव्ह पॅटर्न नियमित करणे, त्रिदोष संतुलन, शरीरातील स्त्रोतसाचे नीट वहन, डिफॉल्ट मोडला शांत करणे आणि मूड एलिव्हेशन होणे. हिलिंग एक्सप्रेशन हा एक केवळ कार्यक्रम नसून ही एक चळवळ आहे. विजय ठोंबरे यांच्या ब्रेन हॅमरेजमधून त्यांच्या रिकव्हरीचा हा प्रवास आहे. हिलिंग एक्सप्रेशन किंवा हिलिंग होणे म्हणजे फक्त बरे होणे नसून आयुष्यातील आनंद परत मिळवता येणे. आमच्या या कार्यक्रमात हिलिंगसाठी ज्या ज्या उपचारांची गरज होती त्या सर्वांचा समावेश होता. मुंबा फिल्म फाउंडेशनतर्फे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या सहकार्यानं 6व्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं पुण्यात नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला तरुणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी केरळ इथले चित्रपट निर्माते अर्जुन अजित, लघुपट निर्माते मयूर कुलकर्णी, लेखक हेमंत बेळे, दिग्दर्शक सुजय डहाके आणि अभिनेते गश्मीर महाजनी यांच्या उपस्थितीत एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवामध्ये चित्रपट क्षेत्रातील विविध पुरस्कारांचं वितरण समारोप सत्रात करण्यात आलं. या महोत्सवात उन्मेय हा सर्वोत्कृष्ट लघुपट तर ऑपरेशन मा हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला. निरोप हा लघुपट मराठीत सर्वोत्कृष्ट ठरला. तंत्रज्ञान आणि माध्यमांच्या प्रस्फोटामुळे आम्ही एकसारखे वागू बोलू लागलो आहोत. त्यामुळेच आमच्या अनुभवांना वेगळा पोत लाभत नाही आणि नवनिर्मिती घडत नाही अशी खंत यावेळी बोलताना अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पण सध्याच्या या माध्यमाच्या प्रस्फोटाच्या काळामध्ये त्याचं छान लोकशाहीकरण झालेलं आहे त्या माध्यमाचं. त्यामुळे खूप जणांनी सिनेमे करावेत. मग अशा सगळ्या तरुण माणसांनी केलेल्या त्यांची जी काही आहेत अभिव्यक्ती जी आहे त्याला व्यासपीठ पाहिजे. त्यासाठी खूप फेस्टिवल तयार व्हाव्या अशी मला माझी मनोमन इच्छा आहे. तुम्ही मंडळींनी हे 6वं वर्ष गाठलंय म्हणजे याचा अर्थ तुम्ही काहीतरी चांगलं करत आहात आणि बरोबर करत आहात. तर हा प्रवास सगळी तरुण मंडळी आहेत. छान व्यावसायिक वृत्तीने पण तरी आपुलकीने तुम्ही हा व्यवहार करत आहात. तर त्याचा अनुभव मला आज घेता आला. खूप प्रतिसाद तुम्हाला चांगला मिळतोय. ही सगळी प्रगती बघून बरं वाटतंय, आनंद वाटतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीद फडणीस यांच्या नावानं व्यंगचित्र अध्यासन सुरू करण्यात येईल अशी घोषणा पुणे दौऱ्यादरम्यान सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. वयाची 100 पूर्ण केलेल्या व्यंगचित्रकार श्रीद फडणीस यांची त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मिळ पत्रांचं पुस्तक शासनाच्या वतीनं भेट देऊन शेलार यांनी श्रीदंना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन शिवराज सणस, सीमा चोरडिया आणि निकिता देशमुख.
तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.